नमस्कार मित्रांनो, आता तुळशी विवाह येत आहे, त्याबद्दलच थोडीफार माहिती आपण जाणून घेऊया. मित्रांनो, तुळशीजवळ ह्या 4 वस्तू ठेवल्यास पैशाचं नुकसान होऊ शकतं. तुळशी विवाहापूर्वी नक्की जाणून घ्या या गोष्टी. तुळस ही केवळ पूजेचीच नाही तर घरातील समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानले जाते. पण वास्तुशास्त्रात सांगितलंय, जर तुळशीजवळ या 4 वस्तू ठेवल्या तर पैशांचा प्रवाह थांबू शकतो आणि सुरू होऊ शकतं आर्थिक संकट. हिंदू संस्कृतीत तुळशीला पवित्र माता असं म्हटलं जातं. ज्या घरात तुळशी असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो असं शास्त्र सांगतं. तुळशीचं पूजन म्हणजे घरातील सकारात्मक शक्तींचा नाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार. पण वास्तुशास्त्रानुसार जरी तुळशी अत्यंत शुभ मानली जात असली तरी तिच्याजवळ काही वस्तू ठेवल्यास अनर्थ होऊ शकतो अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे 2 नोव्हेंबरला तुळशी शालिग्राम विवाह असल्यानं या काळात तुळशीचं पूजन करताना काही गोष्टी टाळणं अत्यावश्यक मानलं जातं. कारण असं मानलं जातं की तुळशीजवळ चुकीच्या वस्तू ठेवल्यास देवी लक्ष्मी रुष्ट होतात आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया तुळशीजवळ ठेवणे टाळाव्यात अशा 4 वस्तू कोणत्या. चुकूनही तुळशीजवळ या वस्तू ठेवू नका. नंबर 1, तुळशी आणि शिवलिंग कधीच एकत्र ठेवू नका. वास्तुशास्त्र सांगतं की तुळशी आणि शिवलिंगाचं एकत्र पूजन अयोग्य मानलं जातं. कारण पुराणानुसार भगवान शिव यांनी तुळशीचे पती शंखचूड याचा वध केला होता. त्यामुळे तुळशी आणि शिव यांच्यात एक प्रकारचं दैवी वैर असल्याची आख्यायिका आहे. म्हणूनच तुळशीच्या कुंडीजवळ किंवा तिच्यासमोर शिवलिंग ठेवणं टाळावं. तसं केल्यास पूजेमध्ये दोष निर्माण होतो आणि अशी मान्यता आहे अगदी शंखातून शिवलिंगावर जल चढवणंही निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे ही 2 पूजास्थाने नेहमी वेगवेगळी असावी. नंबर 2, तुळशीजवळ बूट चप्पल ठेवणं अशुभ. तुळशी ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते. जिथे तुळशी असते तिथं पवित्रता आणि समृद्धी ती नांदते. पण जर आपण तिच्या आसपास बूट वा चप्पल ठेवली तर ती पवित्रता भंगते असं शास्त्र सांगतं. अशा वेळी लक्ष्मी देवी अप्रसन्न होते आणि घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात अशी ज्योतिषीय धारणा आहे. त्यामुळे तुळशीला नेहमी स्वच्छ, निर्मळ आणि उंच ठिकाणी ठेवावे. तिच्या परिसरात पायांचा स्पर्श किंवा अस्वच्छ वस्तू ठेवू नये. तुळशीजवळ झाडू ठेवणं टाळा. झाडूचा संबंध स्वच्छतेशी असला तरी वास्तुशास्त्रात तो गृहस्थ जीवनातील गुप्त ऊर्जा म्हणून वर्णिला आहे. तुळशीजवळ झाडू ठेवल्यास तिच्या पवित्र ऊर्जेला धक्का पोहोचतो असं मानलं जातं. त्यामुळे झाडू तुळशीच्या परिसरात ठेवू नये. विशेषतः तुळशी विवाह किंवा कार्तिक मासात तर अजिबातच नाही. असं केल्यास घरातील अडचणींना आर्थिक वाढण्याची शक्यता असते अशी श्रद्धा आहे. तुळशीची जागा नेहमी दिवे, फुले आणि पवित्र वस्तूंनी सजवावी. झाडू किंवा साफसफाईची साधनं तेथून दूर ठेवावीत. नंबर 4, काटेरी झाड तुळशीपासून दूर ठेवा. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं ठेवणं अत्यंत अशुभ असतं. कारण काटे म्हणजे वाद, अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा. तुळशीच्या शेजारी काटेरी रोप ठेवल्यास घरात वादविवाद आणि तणाव किंवा आर्थिक अडचणी वाढू शकतात अशी ज्योतिषीय धारणा आहे. गुलाबाचं झाड ठेवायचं असल्यास ते तुळशीपासून थोड्या अंतरावर ठेवावं. कारण गुलाब जरी सुंदर असला तरी त्याला काटे असतात. तुळशीभोवती शक्य तितकं हरित, शांत आणि फुललेलं वातावरण असावं. तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही तर ते श्रद्धेचं प्रतीक आहे. म्हणूनच तुळशीचं पूजन करताना तिच्या आसपासच्या वस्तूंचा विचार काळजीपूर्वक करावा. वास्तुशास्त्रात सांगितलेले हे संकेत केवळ श्रद्धेवर आधारित आहे, वैज्ञानिक दावे नाहीत. पण जर आपण श्रद्धेनं आणि स्वच्छतेने तुळशीचं पूजन केलं तर घरातील वातावरण निश्चित शांत आणि सकारात्मक होतं अशी श्रद्धा आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.